नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण अशा एका समस्येबद्दल बोलणार आहोत जी आज केवळ वृद्धांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ती समस्या म्हणजे गुडघादुखी. आजकाल जिने चढताना त्रास होणे, बसताना किंवा उठताना गुडघ्यात वेदना होणे, चालताना कटकट आवाज येणे किंवा काही वेळ चालल्यानंतर गुडघे जड वाटणे, अशा तक्रारी अनेक जण सांगतात. अनेकांना वाटते की गुडघा दुखायला लागला म्हणजे आता गुडघा बदलण्याची वेळ आली. पण प्रत्येक गुडघेदुखीमध्ये प्रत्यारोपणाची गरज असतेच असे नाही. आपल्या शरीराची प्रत्येक हालचाल सांध्यांमुळे शक्य होते. 2 किंवा अधिक हाड जिथे एकत्र येतात त्या जागेला संधी किंवा सांधा म्हणतात. या सांध्यांमध्ये हाडाबरोबर स्नायू, मांसपेशी, कंडरा, रक्तवाहिन्या आणि सांध्याला सुरळीत हालचाल करण्यासाठी आवश्यक असणारा स्निग्ध द्रव असतो. जोपर्यंत सांधे निरोगी असतात तोपर्यंत त्याची जाणीवही होत नाही. पण जेव्हा जे सुरू होते तेव्हा प्रत्येक पाऊल वेदनादायक वाटू लागते. विशेषतः गुडघा हा आपल्या शरीराचा सर्वाधिक भार पेलणारा सांधा असल्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की नैसर्गिक सांधे जपणे हेच सर्वात मोठे उपचार आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुडघादुखीची कारणे, योग्य आहार, टाळावयाच्या सवयी आणि काही प्रभावी आयुर्वेदिक उपाय जाणून घेणार आहोत. आयुर्वेदाच्या दृष्टीने गुडघेदुखीचे मुख्य कारण म्हणजे वाढलेला वातदोष. वाढत्या वयाबरोबर शरीरातील स्निग्धता कमी होत जाते आणि सांध्यांची झीज सुरू होते. परंतु आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे ही समस्या अगदी कमी वयातही दिसू लागली आहे. दूध, तूप आणि लोणी यांसारख्या स्निग्ध पदार्थांचे सेवन कमी झाले आहे, तर फास्ट फूड, पॅकेज्ड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स आणि फ्रीजमधील थंड पाण्याचे सेवन वाढले आहे. सतत तिखट, कडू आणि कोरडा आहार घेणे, वजन कमी करण्यासाठी वारंवार उपाशी राहणे, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, अतिश्रम करणे, अति प्रमाणात व्यायाम करणे, तसेच भूक, तहान, मल आणि मूत्र यांसारखे नैसर्गिक वेग रोखून धरणे या सवयींमुळे वात अधिक वाढतो. त्याचप्रमाणे पडणे, मार लागणे, सांध्याला दुखापत होणे, ताप किंवा काही संक्रमणानंतर सांध्यांवर परिणाम होतो. तसेच वाढते वजन यामुळे गुडघ्यांवरील ताण वाढतो आणि झीज लवकर सुरू होते. म्हणूनच आज 30 ते 40 वर्षाच्या व्यक्तींमध्येही गुडघेदुखी मोठ्या प्रमाणात आढळत आहे. गुडघेदुखीवर उपचार करताना सर्वप्रथम आहार आणि जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे. आहारामध्ये गहू, तांदूळ, दुधी भोपळा, दोडका, घोसाळे, पडवळ, तोंडली, ढेमसा, कोहळा, काकडी, मूग, तूर, कुळीथ, द्राक्षे, दूध, साजूक तूप, लोणी, आले, लसूण आणि कोमट पाण्याचा नियमित समावेश करावा. या उलट चवळी, वाल, पावटे, छोले, मटार, गवार, कारले, कैरी, कच्चा टमॅटो, चिंच, आंबट दही, श्रीखंड, फ्रीजचे थंड पाणी, कोल्ड्रिंक्स आणि आंबवलेल्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन टाळावे. आयुर्वेदामध्ये निरगुडी आणि एरंडीचा पाला ठेचून आयुर्वेदिक तेलासोबत गरम करून गुडघ्याला शेक देण्याचा उपाय अतिशय उपयुक्त मानला जातो. रोज सकाळी सुंठ, गूळ आणि साजूक तूप यांची सुपारीवडी गोळी घेतल्यास वात कमी होण्यास मदत होते. पोळी किंवा भाकरीचे पीठ मळताना 1 चमचा एरंडेल तेल घालून गरम पोळी खाल्ल्यासही फायदा होतो. अशक्तपणा असल्यास मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू किंवा पेठ्याचे नियमित सेवन शरीराचे पोषण करते. दररोज योग्य प्रमाणात साजूक तूप खाल्ल्याने शरीराचे स्नेह होते आणि सांध्यांमधील कोरडेपणा कमी होतो. यासोबतच नियमित हलका व्यायाम, वजन नियंत्रण, पुरेशी झोप आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घेतल्यास गुडघेदुखीवर चांगले नियंत्रण मिळवता येते.
लक्षात ठेवा, गुडघे हे आपल्या शरीराचा पाया आहेत. ते आयुष्यभर आपला भार सांभाळतात. त्यामुळे वेदना सुरू झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळेवर त्यांची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. योग्य आहार, संतुलित जीवनशैली आणि आयुर्वेदिक उपचार यांच्या मदतीने अशा प्रकारच्या गुडघेदुखीपासून आराम मिळू शकतो. मात्र वेदना सतत वाढत असतील, सूज जास्त असेल किंवा चालणे फिरणे कठीण होत असेल तर स्वतः उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मंडळी, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो आपल्या कुटुंबियापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आरोग्यविषयक अशी शास्त्रशुद्ध आणि आयुर्वेदावर आधारित माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.